नमस्कार. आज आपण दिवाळी फराळासाठी उपयोगी पडतील अशा काही 7 जे आहेत ते पूर्वतयारीच करून ठेवणार आहोत. जेणेकरून आपला दिवाळीचा फराळ आहे तो अगदी झटक्यात कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. तर सुरुवातीला 1 नंबरला आपण करणार आहोत तो म्हणजे रवा भाजून घेणार आहोत. आपल्याला करंजीचं सारण किंवा एखादा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर भाजलेला रवा आवश्यक असेल तर रवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यावेळेला आपल्या वेळेचीही बचत होते. त्याचबरोबर कष्टसुद्धा वाचतात म्हणजे कमी होतात. आपल्याला रवा भाजताना तो लो फ्लेमवरती भाजावा लागतो आणि घाई गडबडीत तो कदाचित जास्त हाय फ्लेम केली तर करपण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपण रवा हा आधीच भाजून ठेवायचा आहे आणि भाजलेल्या रव्याला काहीसुद्धा होत नाही, तो उलट खराब होत नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं याच्यामध्ये तूप टाकून लो गॅसवरती रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. आणि भाजताना पटकन भाजण्यासाठी आपल्याला पसरट असं भांडं घ्यायचं आहे म्हणजे पटकन भाजला जातो. तर पाहू शकता साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर खमंग असा आपला रवा आता भाजून झालेला आहे. हा रवा थंड करायचा आहे आणि नंतर एका बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. दुसरी नंबरची तयारी म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हे अगोदर 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे थोडेसे नरम पडतात, म्हणजे कट करणं आपल्याला सोपं जातं. आता तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट कटर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही कट करू शकता, पण नसेल तरी काही अडचण नाही. तुम्ही अशा पद्धतीने एक धारदार चाकू घ्यायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पाहू शकता लहान लहान असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. बदामच थोडेसे कट करायला जड जातात, थोडेसे कडक असतात, परंतु जे काजू आहेत ते सुद्धा सॉफ्ट असतात, ते कट करणंही अगदी सोपं आहे. आता बदामाचे मी लहान लहान काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर काजू पाहू शकता, काजू तर पटापट त्याचे काप तयार होतात, परंतु जर आपल्याला ऐन वेळेला प्रत्येक वेळेस करायचं म्हटलं तर त्यासाठी वेळ जातो. आता त्यानंतर आपण काजू जे आहेत ते चिवड्यासाठी वगैरे आपल्याला अशा पद्धतीने अगदी मोठे मोठे 2 फोडी केलेल्या लागतात. तर त्यावेळेला आतमध्ये काही काही वेळेला काजूच्या किडे किंवा जाळीसुद्धा असते. त्यामुळे ते आपल्याला आधीच अशा पद्धतीने नीट करून व्यवस्थित कट करून ठेवायचे आहे, म्हणजे नंतरचं आपलं कष्टही वाचतं आणि वेळही वाचतो. तर हे आधीच आपण अशा पद्धतीने पाहू शकता काही मोठे काही लहान असे ड्रायफ्रूट्ससुद्धा कट करून घेतलेले आहेत. त्याबरोबर पिस्ता हा आपण जास्त वापरत नाही, एखाद्या मिठाईसाठी वगैरेच वापरतो. तर त्यामुळे पिस्तासुद्धा कट करायला नरमच असतो, तोसुद्धा पटापट कट होतो. तर काही पिस्त्याचे आडवे काप, काही उभे काप अशा पद्धतीने आपल्याला ते सुद्धा अगोदरच करून ठेवायचे आहेत. ही पूर्वतयारी म्हणजे ते काही खराबही होत नाही आणि आपल्याला ऐन वेळेत जो ताण येतो तो सुद्धा कमी होतो. तर हे सर्व मी कट करून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला वेगवेगळ्या बरणीमध्ये छोट्या छोट्या डब्यांमध्ये तुम्ही भरू शकता किंवा अशा पद्धतीचा एक माझ्याकडे शिल्लक होता मोकळा, त्याच्यामध्येही मी सर्व जे आहे ते भरून ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल त्यावेळेला आपण पटकन घेऊ शकतो आणि कुठलाही पदार्थ आपला झटक्यात तयार होतो. तर हे झाले ड्रायफ्रूट्स कट करून आपले. आता पुढची तयारी म्हणजे 3 नंबरची जे शेंगदाणे आहेत ते चिवड्यासाठी लागतात. जरी विकत आणले तर थोडेसे ओले असतात, ते सुद्धा आपण वाळवून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये कधी कधी खडे निघतात, ते खडेसुद्धा आपल्याला निसून ठेवायचे आहेत. आता आमच्याकडे घरच्या शेंगा असल्यामुळे ते आम्हाला जे आहेत ते आधीच फोडून ठेवायला लागतात. हे सुद्धा आपण अगोदरच करून ठेवू शकतो. त्यानंतर पुढची आणि 4 नंबरची तयारी म्हणजे आपल्याला नारळ जे आहे किंवा खोबरं आपण चिवड्यामध्ये कापलेलं टाकतो. ते ऐन वेळेला कापत बसण्यापेक्षा किंवा काय होतं खोबरं कट होत नाही कडक असेल तर त्यासाठी आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं भिजवूनसुद्धा थोडा वेळ घेऊ शकता आणि नंतर वाळवून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला चाकूच्या सहाय्याने त्याचे लहान लहान काप करून घ्यायचे आहेत, अगदी पातळ असे, किंवा तुम्ही अशा पद्धतीने एक खोबऱ्याचे 3 तुकडे करून त्याचे अगदी लहान लहान, मग सोपं जातं अशा पद्धतीने कट करायला. पातळ काप हे सुद्धा आपल्याला अगोदरच करून ठेवायचे आहेत, म्हणजे पुन्हा आपल्याला पटकन आपण काप जे केलेले आहेत ते घेऊन पटकन आपला चिवडा जो आहे तो तयार होतो. तर अशा पद्धतीने सर्व मी बारीक पातळ असे काप तयार करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला आता एका बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत. आता त्यानंतर पुढची तयारी आपण करणार आहोत ती म्हणजे 5 नंबरची खोबऱ्याचा खीस करणार आहोत. खोबऱ्याचा खीस करण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो, कारण जर जास्त घाई केली तर आपल्याला लागण्याची हाताला शक्यता असते. त्यामुळे ही तयारीसुद्धा आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे. करंजीचं सारण बनवण्यासाठी भरपूर असं खोबऱ्याचा खीस लागतो. जर फक्त आपण खोबऱ्याची करंजी करणार असेल तर त्यासाठी आपल्याला हे आधीच खिसून ठेवायचं आहे. हा खीस जो आहे तो खिसल्यानंतर खराबही होत नाही, परंतु नंतरचा आपल्या वेळेची मात्र नक्कीच बचत होते. तर अशा पद्धतीने पाहू शकता मी हा खिसून घेतलेला आहे. आता याचं प्रमाण जे आहे ते आपण पदार्थ किती बनवणार आहोत
त्यानुसार आपल्याला आणि कोणत्या पदार्थामध्ये वापरणार आहोत त्यानुसार आपल्याला हे आधीच करून ठेवायचं आहे. मी या ठिकाणी थोडं थोडं प्रमाण दाखवलेलं आहे. आता 6 नंबरची तयारी म्हणजे कुठलाही गोडाचा पदार्थ बनवायचा तर आपल्याला वेलची पावडर ही लागतेच. प्रत्येक वेळी 4 वेलच्या घेऊन बारीक करण्यापेक्षा आपण एकदाच अशा पद्धतीने विलायची पावडर बारीक करून ठेवू शकतो. आता याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि ही वेलायची जी पावडर आहे ती तयार करून घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला एका छोट्याशा बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. म्हणजे ऐन वेळेला कुठलाही पदार्थ बनवताना आपण याच्यातील 1 चमचा 2 चमचा असं त्या प्रमाणानुसार आपल्याला वेलची पावडर आपली तयार असते. म्हणजे त्यावेळेचं आपलं कष्ट हे सुद्धा वाचतं. तर आता पुढची आणि 7 नंबरची म्हणजे आपल्याकडं पिठी साखर आपण आधीच साखरेपासून तयार करून ठेवायची. म्हणजे आपल्याला कोणताही पदार्थ बनवताना सोपं जातं. तर ही झाली आपली 7 प्रकारची पूर्वतयारी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर युजफुल वाटला असेल तर तसं कमेंट करून सांगा. आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.